नमस्कार मंडळी, मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त ना? तर झाला का तुमचा चहा नाश्ता? तर चहाची वेळ आहे, तर मी चहा घेते. तर तुम्ही पण या चहा घ्यायला. आत्ताच लाईव्ह बंद केली मी, थोडी घाईत आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत 2 मिनटं बोलते. जास्ती नाही आहे, तर आपल्याकडं वेळ थोडासाच असतो, कारण की लॉंग ब्लॉग नाही बनवत मी, छोटे छोटेच बनवते आणि टाकते. तर चहा पिता पिता म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलते. तर गेले होते भाज्या आणायला, म्हणजे कामच होतं मला. दुपारी उशीर झाल्यामुळं भाजीचे जास्त दुकानं नव्हते बसली आहे. तर एका माणसाकडून मी भाजी घेतली आहे. आता तो होता परप्रांतीय, आपण मी डायरेक्ट नाव वगैरे काही घेत नाही आहे. तर आपले मराठी माणसं कोण नव्हते जास्त, आणि मला मेथीची भाजी घ्यायची होती. तर त्याच्याकडे मी भाजी घेतली. तर तुम्ही बघा आता हे भाजीचा, तुम्ही स्वतः बघा, हे तुम्हीच बघा, तुम्हाला याच्यात काय दिसतंय आता, हे स्वतः तुम्ही लोक बघा. अरे, तर मी भाजी घेतली आहे. तर दुपारची, म्हणजे तो पाणी पण खूप मारत होता. मी तरी पण विचारलं, बाबा तू एवढं पाणी का मारतोयस? तर तो म्हणला भाजी सुकेल म्हणून पाणी मारतोय मी. तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊ द्या. आणि मी पटपट घेतली आहे, काय असं बघितलं पण नाही तिच्या आतमध्ये. एवढं गवत बघा तुम्ही किती निघलंय. मेथीची चांगली मोठी जुडी दिसत होती, म्हणून 20 रुपयात म्हटले चला घेऊ. आणि जास्त कसं दुपारचं जेवण वगैरे करायला जातात ना लोक, तर म्हणून तो होता, म्हणून मी घेतली त्याच्याकडून. तर हे बघा तुम्ही, हा एक गवत बघा किती निघले भाजीमध्ये, एवढं गवत. आता याच्यात तुम्हाला फक्त 1-2 काड्या घुसलेल्या दिसतील ना. आणि ह्या मेथीची भाजी मी निवडली, तर याच्यात काड्या बघा तुम्ही, हे बघा याच्यात गवत चालूच आहे अजून. याच्यात ना तुम्हाला भरपूर अजून गवत आतमध्ये निघल. हे बघा अजून निघतंय गवत. म्हणजे इतकं फसवतात ते लोक. आता आपल्या शेतातून जेव्हा माल येतो डायरेक्ट, तर काय ते लोक तर चला डायरेक्ट ते बांधत असतील जुड्या वगैरे, त्यांचं पटपट काम करतात ते. पण हे लोक इथं आल्यावर काय करतात, 2-2, 3-3 जुड्या करतात ना, जुड्या सोडतात. आणि मराठी माणसाकडून घेतलं ना, तर त्यांच्या भाजीमध्ये तुम्हाला एवढं कधीच गवत दिसणार नाही. कुठली पण भाजी त्यांच्याकडून घेतली ना, तर परप्रांतीयांकडून अर्ध तुम्हाला कचरा निघणार, म्हणजे निघणारच, गवत जास्त भेटणारच तुम्हाला. तर तुम्ही बघा, जुडी एकदम मोठी दिसली होती मला, तर मी घेतली. तर हे बघा तुम्ही, आता मी कसं आहे, असं खाली आता पेपर वगैरे घेत असते, पण पटपट साफ केली मी ती. तर त्याच्यामध्ये एवढा कचरा निघलाय. कचरा म्हणजे आपलं गवत, कचरा नाही म्हणू शकत. तर माती, आता धुतानी माती पण भरपूर निघेल याच्यात. चला मातीचं तर आपण काय बोलू शकत नाही, माती धुतल्यावर साफ होऊन जाईल. आणि फसवतात कसं, म्हणजे बघा आता ही मेथीची भाजी बघा, एवढी मोठी, म्हणजे मोठी भारी जुडी होती. तर ही बघा किती निघली आहे, एवढीशीच निघली आहे साफ करून. जास्त म्हणजे काड्या घेण्यात तर काय अर्थ नव्हता, कारण की त्याला खाली बुडाला लय माती होती. तर मातीचं मी काय म्हटले, आपण धुवून काढू शकतो. पण हे लोक कसे फसवतायत ना, हे बघा. मी आपल्या मराठी माणसाकडून कधी पण भाजी घेते ना, गवत असतं त्यांच्यामध्ये, असं नाही की गवत नसतं, बिलकुल नसतं. म्हणजे पण इतकं नसतं. हे बघा इतकं नसतं हे गवत बघा तुम्ही. म्हणजे मला आश्चर्य वाटलं, मी फर्स्ट टाईम, म्हणजे मी तर शक्यतो जास्त भाज्या निवडत नाही आहे, कारण की आता सासूबाई गावाला गेल्यापासून मी शक्यतो भाज्या निवडते. इतक्या वेळेस आणली, पण पहिल्यांदा मला इतकं गवत दिसलं भाजीमध्ये. आणि आपल्या मराठी माणसाकडून मी शेवगा घेतला. आता तुम्ही हा शेवगा बघा, आणि त्यांच्याकडून घेतला ना, तर ते किलोवर विकते, 120 रुपये किलोने विकते. आणि हा मी 20 रुपयाचा आणला, 4 शेंगाईच्या, म्हणजे हा पाव किलो जवळजवळ असेल. पाव किलोच्या वरच आहे, पाव किलोमध्ये 2 किंवा 3 बसतातच, असं नाही की पाव किलोमध्ये जास्त बसत नाही. पण ते परप्रांतीय विकणारे काय करतायत की किलोवर विकतात ते शेवगा. म्हणजे इतका महाग देत आहेत ना, की 120 आणि 30 रुपये किलो. तर तुम्ही बघा आता कसं आहे. शक्यतो मला तर वाटतं खरंच, आता माझी तर चूक झाली आहे, मी त्यांच्याकडून घेतली भाजी, मला अर्जंट होती. मला असं वाटतं शक्यतो मराठी माणसाकडूनच घ्या. आलंय भाजी आता कुणाकडून घ्यायची, कुणाकडून नाही, मी तुम्हालाही दाखवलंय. का तुम्हाला सांगा मी कितपत योग्य चुकीचं बोलले का. मला तर वाटतं मी बरोबर बोलले. तुम्ही पण कमेंट करून सांगा की माझ्या भाजीत गवत किती आहे आणि भाजी किती आहे. तुम्ही नक्कीच सांगा.
तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. चला बाय.